अंबरनाथमधील आनंदनगर येथे झालेल्या सामुदायिक विवाह सोहळ्यात माजी नगरसेवक महेश गायकवाड यांना अज्ञात इसमाने धमकीचे पत्र दिल्याने खळबळ उडाली आहे। महेश गायकवाड यांनी सांगितले की त्यांनी सुरुवातीला लिफाफा उघडून पाहिला नाही, मात्र उघडून पाहिल्यानंतर त्यात स्पष्ट शब्दात धमकीचा मजकूर होता। MG तू गणपत शेठ वैभव के पीछे मत लगना, नहीं तो तेरा बाबा सिद्दीकी होगा। महेश गायकवाड यांनी असा संशय व्यक्त केला आहे की हे पत्र भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांच्याशी संबंधित आहे। त्यांनी आरोप केला आहे की गणपत गायकवाड 15 दिवस तुरुंगात असतो आणि उर्वरित 15 दिवस जे रुग्णालयात दाखल होत शिक्षा मजा घेत काढत आहे। फेब्रुवारी 2024 मध्ये उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता। ही घटना थेट वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये घडल्याने संपूर्ण कल्याण उल्हासनगर परिसरात खळबळ माजली होती। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महेश गायकवाड यांच्या शरीरातून 6 गोळ्या काढण्यात आल्या होत्या। या प्रकरणाची गंभीर दखल घेत महेश गायकवाड यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, मात्र परिस्थिती गंभीर असतानाही पोलिसांनी केवळ NC दाखल केल्याने गायकवाड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की पोलीस तपास सुरू आहे आणि अज्ञात इसमाने दिलेल्या पत्राचा शोध घेतला जात आहे। या संपूर्ण प्रकरणाची CBI चौकशी करण्याची मागणी केली आहे। हे प्रकरण अतिशय गंभीर आहे, त्यामुळे सत्य समोर येण्यासाठी CBI चौकशी आवश्यक आहे, असे गायकवाड यांनी सांगितले। मला आनंदनगर या ठिकाणी लग्नात समारंभ असताना त्या ठिकाणी एका इस्माने आणून असं पत्र दिलं आणि त्या लेटरमध्ये मी बघितलं तर मला जीवे मारायची धमकी दिलेली। त्यामध्ये लिहिलं आहे की गणपत गायकवाड आणि वैभव गायकवाडच्या बाबतीत काय बोललास तर तुला बाबा सिद्दीकी करू, म्हणजे तुला गोळ्या झाडून मारू, अशा पद्धतीची धमकी दिलेली आहे। मी आनंदनगर ठिकाणी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। पोलिसांकडून अपेक्षा आहे की त्यांनी लवकर चौकशी करून त्याला अटक करावी। आणि हा जो लिफाफा आहे, हा लिफाफा जेलमध्ये वापरला जातो। ज्या ठिकाणी गणपत गायकवाड आता जेलमध्येच आहे, माझा संशय की हे सगळं गणपत गायकवाड करतो आहे। आणि गणपत गायकवाड खरं तर 15 दिवस जेलमध्ये असतो आणि 15 दिवस जे हॉस्पिटलला असतो। म्हणजे तो काय जेल, त्याला काय जेल काय, तो जेल जसे आरोपी लोक जेल काढतात तसे तो जेल काढत नाही। त्याच्यावरती अनेक आका लोकांचा आशीर्वाद आहे, अनेक आका लोकांचे जर संबंध असल्यामुळे ते मग माणूस असा मजा करणारच। आणि वैभव गायकवाडला क्लीन चिट दिली, ह्याचीसुद्धा चौकशी मी CBI मागणी करतो आहे हायकोर्टामध्ये, जेणेकरून खरं तथ्य बाहेर येईल। कारण की CC फुटेजमध्ये पूर्णपणे कैद आहे। इशारे करताना गणपत गायकवाडला बोलण्याचं काम वैभव गायकवाडने केलं आहे आणि सराईत गुन्हेगार पार्श्वभूमी असलेल्या आरोपींना, त्या गुन्हेगार लोकांना त्या ठिकाणी आणायचं काम केलेलं आहे। त्या बाहेरच्या दृश्यामध्ये जेवढे गुन्हेगार आहेत त्यांनासुद्धा अटक करायला पाहिजे, असं मी आता हायकोर्टामध्ये मागणी केली आहे। ब्युरो रिपोर्ट अंबरनाथ, आपले वृत्तप्रहार। तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा। प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा।